सिफो सिबो सिफो सिफो म्हणजे काय? स्मॉल इंटेस्टाइल फंगल. हे झाल्यानंतर काय होतं? कॉन्स्टिपेशन, पोटगच्च होणे, त्यानंतर अपचन होणे, अपक्व तुमच्या सांध्यात जाऊन पण बसणे, गुडघादुखी होणे, जॉईंट्स पेन होणे, त्यानंतर किडनीवर अतिरिक्त ताण येणे, हार्ट ब्लॉकेज असे विविध आजार होतात. की माइंडफुल इटिंग करा. काय माइंडफुल इटिंग? हे जेवताना फक्त जेवाच सांगितलेले, शांतपणे जेवा. अतिरिक्त खाऊ नका, कमी खाऊ नका, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर जेवणामध्ये तेल तिखट कमी वापर. त्यानंतर काय? जेवताना किती वेळ जेवायचंय? 5 मिनिटात जेवायचं का 10 मिनिटात जेवायचं? आपल्याला 25 मिनिटं आपल्याला शांत चित्ताने जेवायचं, साधं सोपं गणित. त्यानंतर जेवल्यानंतर 1.5 तासाने पाणी प्यायचं. किती? 1.5 तासाने पाणी प्यायचं. जेवलं पाणी पिते का कोण सांगा? आपल्याकडे पिते कोण पाणी? पटकन तांब्यावर किती पिता का तुम्ही? जेवला 1-2 घोट चालू शकतो, पण खूप नको, खूप नको. 1.5 तासाने, 1 तास 40 मिनिटांनी प्यायचं पाणी. त्याशिवाय तुमच्या शरीरामध्ये त्याची पेस्ट होत नाही आणि पुढचा प्रवास सुखकर होतो. असं झाल्यानंतर काय होतं? समजा तुम्ही असं नाही जेवला, समोर सगळ्यात महत्वाच्या समोर मोबाईल, टीव्ही, वर्तमानपत्र, चर्चासत्र, मेसेजेस टाक. सोपं गणित. फक्त जेवाच, एवढंच महत्वाचं आहे. लक्षात आलं? फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी साधं सोपं गणित. बरं, असं जेवायला तुम्हाला काही पैसे वगैरे पडतात का? किंवा जेवले काही पैसे द्यावे लागतात असं काय आहे का? नाही ना? तुमच्यासाठी जेवत आहे की नाही? आपल्याला सिफो टाळता येईल. फंगल इन्फेक्शन टाळता. सिबो बॅक्टेरिया, स्मॉल इंटेस्टाइन बॅक्टेरिया ओव्हरग्रोथ. आता बॅक्टेरियाची संख्या किती आहे? 100 लाख आहे. त्यातले 80% गुड बॅक्टेरिया, 20% बॅड बॅक्टेरिया. आता आपलं उलट झालंय की बॅड बॅक्टेरियाची संख्या वाढली आणि गुड बॅक्टेरियाची संख्या कमी झाली. कशामुळे झाली? तर आपल्या आहारामध्ये मशीन मेड पदार्थ जास्त आलेले आहेत. मशीन मेड पदार्थ, साखर, सगळ्यात पहिली साखर. त्यानंतर पॅक फूड आलेले, जे काही सगळे पॅक फूड आहेत, जे तळलेले पदार्थ, बिस्किट, बेकरी, हे सगळे हे वापर जास्त वाढलेला आहे. त्यामुळे बॅक्टेरियाची संख्या वाढली. गुड बॅक्टेरियाचे खाद्य काय आहे? गुड बॅक्टेरियाचं खाद्य काय आहे? फायबर. त्याला फायबर खूप आवडतं. ते का आवडतं? तर फायबर ज्यावेळी तुम्ही खाता, समजा असं जर चला बीट खाल्ली, तर ते बीट आपल्या जठरामध्ये पचन होत नाही, लहान आतड्यात होत नाही आणि मोठ्या आतड्यात गेल्यानंतर तो भाग तसाच राहतो फायबरचा. आणि तो तसाच राहिल्यामुळं सेल्युलोज नावाचा घटक असतो, तो भाग लहान जठरात, लहान आतड्यात, मोठ्या आतड्यात गेल्यानंतर इथं पचायला लागतो. म्हणजे काय करतो? तो बॅक्टेरियाचं ते खाद्य, ते खाल्ले की त्यांची संख्या वाढत जाते. जेवढं तुम्ही फायबर द्या तेवढे तुमचे गुड बॅक्टेरिया वाढले. हे ओळखायचं कसं? बॅड बॅक्टेरिया वाढलेत का गुड बॅक्टेरिया? ओळखायचं साधं. बेकरी पदार्थ खाऊशी वाटतात, पाव पिझ्झा खाऊशी वाटतात, वडेपाव खाऊशी वाटतात, मॅगी खाऊशी वाटतात. असं मशीन मेड पदार्थ जास्त खाऊशी वाटले की समजायचं की आपल्या ह्याच्यामध्ये कशाची वाढ झालेली आहे? बॅड बॅक्टेरिया. आणि ह्यांचा प्रवास वरच्या दिशेने होतो, म्हणजे उलटा प्रवास होतो. आणि मग आपल्याला फंगल इन्फेक्शन, बॅक्टेरिया, सायरोसिस, एक्झिमा, हे सगळे व्याधीला सुरुवात होते. त्यांची डेथ झाल्यानंतर त्या डेथपासून आपल्याला आणखीन त्रास होतो. लेक्चरमध्ये पाहिजे. लक्षात आलं? आता सिबो झालं, सिफो झालं. त्यानंतर लिकी गट, म्हणजे तुमचं लहान आतड्यामध्ये हे जे बॅक्टेरिया असतात यांची संख्या जर कमी झाली गुड बॅक्टेरियाची, तर लीक होतं. लीक होतं म्हणजे काय होतं? आपण चहा गाळतो, गाळणी, सुंदर चहा येतो का नाही? त्या गाळणीला मध्ये आधी होल पडली असते तर चहा कसा येतो? गाळत आहे ना? हा, तसंच सेम लहान आतड्यातून त्याचं शोषण होतं, लिकी गट होतं. आणि ते गेल्यानंतर तुमचा अपक्व आहार तुमच्या शरीरात जातो आणि व्याधीला सुरुवात होते. साधं सोपं गणित झालं. 3 लक्षात आलं? 3 गोष्टी. आता हे लिकी गट, म्हणजे तुमचा जो लीक झालेला गट आहे त्याच्यावर असं आवरण असतं, त्याला झिल्ली असं म्हणतात, किंवा अस्तर आपण म्हणतो का नाही, अस्तर लावा. तसं त्या लहान आतड्याला अस्तर असतं, असं छोट्या वासाचं.
ह्याचं मुख्य पहिली ह्याचं अस्तर नीट करायचं असेल तर ब्रोकली म्हणजे त्याला स्पॅरलल काय आहे चित्र टाकलंय बघा. ब्रोकलीला फ्लॉवर हा उपयुक्त आहे. म्हणजे ती झिल्ली नीट करण्यासाठी फ्लॉवर लक्षात आलं. फळ फायबर त्यानंतर तीन फळ कुठली सांगितली पेरू मोसंबी आणि पपई. हे 3 पदार्थ फळं सगळीच खावा पण ह्याचा अतिरिक्त वापर ठेवा. त्यानंतर आहारातून 5 पदार्थ कमी वापरण्यास सांगितलेले आहे. पहिला पदार्थ कुठला आला साखर. साखरेच्या ऐवजी दुसरा पदार्थ गहू. गव्हाचं काय सांगितलेलं आहे 20% 30% वापर 40% बाकीचा वापर. तिसरा पदार्थ तेल कुठला वापरायचं घाण्याचं तेल संपला विषय. आलटून पालटून वेगवेगळी तळं. चौथा मीठ कुठलं समुद्र मीठ वापर. आणि 5वा कुठलं सांगितलंय तांदूळ. करेक्शन तांदूळ हातसडीचा वापर. हे पदार्थ लक्षात आले. हा इतर सगळा गोळाबेरी जाईल. आता सुपर फूड आपल्या आहारात कुठले वापरायचे. पहिला आवळा. कुठला आला आवळा. आता आवळ्यामध्ये काय आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचनसंस्था फायदेशीर, केस आणि त्वचेसाठी उपयुक्त, हृदयासाठी फायदेशीर आणि मधुमेहासाठी फायदेशीर, वजन कमी करण्यास मदत करतो, यकृतासाठी उपयुक्त. आता घ्यायचं कसं खायचं कसा तर ताजा आवळा खायचा. सोपं गणी आहे तसा खावा. दुसरा काय आवळाचा रस प्यायचा. रसाच्या बाटल्या आवळ्याच्या प्यायच्या. 2 चमचा रस आणि कोमटसर पाणी सकाळी उठल्या घ्यायचं. आवळा पावडर पण मिळते ती घेऊ शकता. आवळ्याचं लोणचंही काही बनवतात ते घेऊ शकता काही प्रमाणात. आणि आवळा कॅन्डी किंवा पुरवठा असंही घेऊ शकता. आवळ्याचं सोपं आहे लक्षात. दुसरा कुठला शब्द आहे ल पासून लसूण हळद आणि आले. ल पासून काय लसूण हळद आणि आले. लसूण ज्यांना वाताचा अतिरिक्त त्रास आहे त्यांनी 2-3 पुढे सकाळी खायच्या आणि पाणी प्यायचं. अर्ध्या पुढे गिळायच्या. वाताचा प्रभाव 100% कमी होतो. त्यानंतर हळदीचा वापर. आता हळद घेताना सकाळी हळद घ्यायची तर मधाचे 2 चमचे आणि अर्धा चमचा हळद त्याचं मिश्रण घ्या. चालू शकेल. उत्तम स्तोत्र आहे. मधाचे 2 चमचे आणि हळद अर्धा टाका आणि त्याचं सरबत पारा ग्लासभर. अतिशय छान लागतं. आणि अद्रक का चहा आलं जेवढं वापरता येईल तेवढं वापरण्याचा प्रयत्न करा. एकदम सोपं. लसणाचे फायदे रक्तदाब कोलेस्ट्रॉल कमी होतो, रोगप्रतिकारक वाढवतो, हृदयाचे आरोग्य सुधारते, पचनसंस्था सुधारते, गॅस कमी करते, सांधेदुखी दाबदुखीसाठी उपयुक्त. हळदीचे फायदे आहे अँटीबॅक्टेरिया. हळद आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. अँटीइन्फ्लेमेटरी असल्याची सांधेदुखी सूज कमी होते बघा. यकृत शुद्ध करते, शरीर डिटॉक्स करते. त्यानंतर त्वचेचे आरोग्य सुधारते, कॅन्सर मधुमेहाचा धोका कमी होतो. हळद कशी वापरायची सांगितलेलं आहे तुम्हाला. काय हळदीवाले दूध घेतात. हळदीवाले दूध. आता समजा दूध आपण वर्ज केले. समजा एखाद्यास तुम्हाला घ्यायचं असेल तर पातळसर दूध आणि थोडंसं हळद टाकून थोडंसं घेऊ शकता. कारण ती कडी साखर टाकतात एखाद्यावर चालेल. ती वारंवारता नव्हती. असं काही नाही की आपण दूध कुठलं वर्ज केले की ग्लासभर नको दूध असं वर्ज केलं. एखादं असं घेतलं तर चालू शकतं पण त्याची वारंवारता नको. त्यानंतर आल्यामध्ये गॅस उलट्या मळमळ गाडी लागणे वगैरे प्रभावी रक्तदाब संतुलन ठेवते, हृदयाचा धोका कमी होतो, थंडीत सर्दी खोकल्या गुणकारी सांधेदुखी स्नायूची जळजळ कमी होते. पुढे जाऊया. त्यानंतर आलं का. पुढचा शब्द काय आहे ना का मध्ये काळे तिळ आणि पांढरे तीळ. काळे तिळ आणि पांढरे. का म्हणजे काळे तिळ आणि पांढरे. तिळामध्ये कॅल्शियमचं मात्र तुम्हाला आहे. तिळाची चिक्की, तिळाचे लाडू काय तुम्ही करू शकता. तिळापासून अजून काय लाडू घाला, करंजीत घाला, जेवढं काय असेल ते म्हणजे तुमच्या पद्धतीने वापर करा. तीळ जास्त उन्हाळ्यात वापरू नका कारण उन्हाळ्यात उष्ण असतात. त्यामुळे कमी वापर करा. पांढरे तीळ सेम टू सेमच झाला. दोन्ही वापरू शकता. काही प्रॉब्लेम नाही. हाडे दात मजबूत होतात. कॅल्शियमचे मॅग्नेशियमचं भरपूर असल्याने हाडांचे आरोग्य सुधारते. ऑस्टिओपथीचा त्रास म्हणजे हाडे ठिसूळ होतात की नाही ते सुद्धा कमी होतो. तिळामध्ये ओमेगा 3 नावाचे फॅटी ॲसिड असतात ते उपयुक्त आहे. त्यानंतर
कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करतो, फायबर भरपूर आहे, त्वचा आरोग्यासाठी उपयुक्त आहे, व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंटची क्षमता, लोहाचं प्रमाण आहे, कच्चे खावा, भाजून खावा, जेवणात वापरा, ताकात मिसळा, तुम्हाला जितका काही वापर करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. आणि शेवटचं आलं का बी. बी म्हणजे पीठ. आलं का बी पिठाचा वापर सॅलडमध्ये 100% करा, त्याचा रस करा, ज्यूस करा, जास्तीत जास्त वापरण्याचा परवा कांजी पण सांगितली की पिठाची कांजी कशी बनवायची तेही करू शकता. आणि अगदी कांजी नसली करायची तरी वापर जास्त 5 नाही तर 10 रुपयाला एवढं मोठं पीठ 5 रुपये म्हणजे ढुंबून पाहण्यात आहे. खूप उपयुक्त आहे का ते रक्तशुद्धी करून एचबी वाढवणार आहे. लोहाचं प्रमाण चांगलं आहे, त्याच्यामध्ये फार उपयुक्त आहे ते. लोहाचं प्रमाण वाढतं, हृदयासाठी फायदेशीर आहे, शारीरिक मानसिक ऊर्जा वाढवते, पचनासाठी उत्तम आहे, त्वचा केसासाठी उपयुक्त आहे, वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. पीठ कसे खाल्ले पाहिजे? कच्चे खा, साले खा, रस खा, सूप करा, काही महत्वाचे करता येत ते खा. आणि आलं का दी ना काय नाचणी लाडू करा. आणि कशामध्ये घालू शकता तुम्ही? नाचणीची भाकरी करू शकता. जे जितका वापर करता येतो तेवढा त्या पद्धतीने करा. जास्त प्रक्रिया करू नका, जेवढं कमी प्रक्रिया करून करता येईल तेवढं. मधुमेहासाठी उपयुक्त आहे, हाडे मजबूत होतात, पचनशक्ती सुधारते, वजन कमी करण्यास मदत होते, रक्तातील एचबी वाढतं चांगलं, त्वचा केस गळतीसाठी फायदेशीर आहे. नाचणी सत्व, नाचणीची भाकरी, नाचणीचा डोसा पण बनवतात वाटतं, पराठा डोसा काहीतरी, नाचणीची खीर, लाडू, नाचणीचे सूप आणि ड्रिंक्स. हे 5 पदार्थ लक्षात आलं का बिना? 5 पदार्थ पाठ. सुपर फूड्स त्याच्यामध्ये 5 पदार्थ आपण पहिले घेतले, ते कोणते आहेत सांगा बरं. पहिलं काय नाव घेतलं आपण काल? आलं का बिना. आलं का बिना म्हणजे पहिलं आवळा, दुसरं लसूण, तिसरं लसूण, हळद आणि आलं, तिसरं काळे तीळ, पांढरे तीळ, बीट आणि नाचणी. आता याच्यामध्ये आलं का बिना हे 5 पदार्थ झाले. आता पुढचे जे पदार्थ आहेत आपले ते कोणते आहेत? आबाको शेपू. आबाको शेपू याचा अर्थ काय होत आहे? आबाला काय पाहिजे? शेपूची भाजी पाहिजे. साधं सोपं गाणं ठेवा, आबाको शेपू. आता हे कुठले पदार्थ आहेत परत एकदा? तर पहिला पदार्थ आहे तो अक्रोड. पहिला पदार्थ कुठला आहे? अक्रोड. अक्रोड हे सुपरफूड असून त्याचे ओमेगा फॅट 3 मध्ये ॲसिड्स, अँटीऑक्सिडंट, फायबर, प्रथिने आणि विविध जीवनसत्वे आहेत. अक्रोड हे सगळ्यांना माहीत आहे. दररोज अक्रोड कसा घ्यायचा? आपल्याला रात्री भिजत टाकायचे, सकाळी 1 अक्रोड खायचा, 2 खावा. त्याचे सालपटं काढायचे सकाळी आणि खायचे. त्यानंतर मेंदूचं आरोग्य सुधारतं, हृदयरोग निरोगी ठेवते, हाडे मजबूत होतात, मेंदूचे आरोग्य सुधारतं, अल्झायमर आणि मेंदूशी संबंधित विकारापासून वाचवा. अल्झायमर म्हणजे काय? विसराळूपणा वगैरे, पार्किन्सन्स, मान हलणे, ह्या गोष्टीपासून आपल्याला चांगला फायदा होतो. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करते, रक्ताभिसरण सुधारते, ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवतं, हृदयविकाराचा धोका कमी होतो, फायबर आणि हेल्दी फॅट्स असल्यामुळे लठ्ठपणा कमी करतो, लवकर भूक लागत नाही, शरीराला योग्य ऊर्जा मिळते, मधुमेहासाठी फायदेशीर आहे, रक्तातील साखर संतुलन ठेवते. शॉर्टमध्ये आपण घेऊ. आणि हाडे व सांधेदुखीसाठी उपयुक्त, त्वचा आणि केसासाठी फायदेशीर आहे. आता सकाळी रिकाम्या पोटी 2 ते 3 अक्रोड पाण्यात भिजवून सकाळी खावेत. म्हणजे काय केलं आपण? रात्री 2 ते 3 अक्रोड रात्री भिजत ठेवले आणि सकाळी चावून खायचे. किती अक्रोड खावेत? अक्रोड 2 ते 3, त्याच्यापेक्षा जास्त खायचं नाही. मी तर 1च घेतो, पण 2 किंवा 3 असले तर काही हरकत नाही. अक्रोडचं लक्षात आलं, अगदी साधं सोपं आहे. नंतर काय? आबाको. बा म्हणजे काय? आता हे 3 वस्तू आपल्याला माहिती आहेत: बाजरी, ज्वारी आणि नाचणी. बाजरी, ज्वारी, नाचणी. याचा वापर आपण रेग्युलर जेवणामध्ये भाकरी वगैरे जेवढं काही मक्याच्या लाह्या वगैरे ते सुद्धा चालू शकेल. पचन सुधारते, फायबर भरपूर असल्याने बद्धकोष्ठता दूर होते, हाडे आणि दात मजबूत होतात, कॅल्शियम मॅग्नेशियम भरपूर आहे. महत्त्वाचं आपण वाचून घ्या. भाकरी
खिचडी वगैरे. ज्वारी हृदयासाठी फायदेशीर आहे, कोलेस्ट्रॉलचं कमी करून रक्ताभिसरण सुधारते. ज्वारी कशी खायची माहिती आहे आपल्याला. नाचणीचा लाडू माहिती आहेत ना, नाचणीचे सुंदर लाडू बनवतात गूळ टाकून, फार सुंदर. ते आमच्याकडे डेली महिन्यातनं चालू असतात, 15-3 आठवड्यातनं. रक्तातील साखर नियंत्रण करते, मधुमेहासाठी उपयुक्त आहे, पचन सुधारते, लहान मुलासाठी उत्तम आहे. नाचणीचे लाडू मात्र 100% करा. नाचणीची भाकरी आपण शक्यतो खाल्ली कधी आठवत असेल नसेल, पण नाचणीची 100% आणून दळून त्याचे गूळ घालून लाडू करून त्याच्यात बदाम पिस्ते घालून फार सुंदर लाडू होतात नाचणीचे. खाल्लेत का तुम्ही कधी नाचणीचे लाडू? हां, एक नंबर आयटम आहे नाचणीचे लाडू. म्हणजे मस्तपैकी त्याला थोडंसं भाजून वगैरे सुंदर हे करतात. आबा को आलं. को म्हणजे कोरफड. कोरफडचा ज्यूस मिळतो आपल्याला रेडीमेड, ते सुद्धा सकाळी 2 चमचे आपण घेऊ शकतो. ही औषधी वनस्पती आहे, आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कोरफड शरीर शुद्ध करते. अश्वगंधा तणाव कमी करतो. कोरफड, अश्वगंधा, गुडहल चहा बनवण्याची पद्धत, आरोग्यासाठी फायदे. हे तिन्हीचे मिळून चहा बनवतात. गुडहल रोगप्रतिकारशक्ती वाढवते, शरीराला आवश्यक अँटीऑक्सिडंट मिळतात, जीवनसत्वे पुरवतात, सर्दी खोकला इतर संसर्गापासून सुरक्षित करतो, तणाव आणि झोपेची समस्या दूर करतो. अश्वगंधा नैसर्गिकरित्या तणाव कमी करून झोप सुधारते, पचन सुधारते, शरीर शुद्ध होते, त्वचा आणि केसासाठी फायदेशीर. गुडहल त्वचेला चमकदार बनवतो आणि केस गळती थांबवतो. गुडहल म्हणजे काय, आपण जास्वंदीची फुलं माहिती आहेत तुम्हाला? जास्वंदीची लाल मोठी फुलं असतात, तर ती काय करतात, वाळवतात ती फुलं आणि वाळवून त्याचं कुटून पावडर बनवतात आणि ती पावडर चहा म्हणून वापरतात. म्हणजे त्याचा चहा बनवतात, त्याला गुडहल म्हणजे त्याचा उपयोग असं करतात. गुडहल तसं झालं जास्वंदीचा. आपल्याला अबाको शेफू शेवगाचे मोरिंगा आपण पावडर म्हणतो ना, तर शेवग्याची पावडर. त्यानंतर भाजी आपण रेग्युलर करायचे. सगळ्यात महत्त्वाचा उपयुक्त भाग म्हणजे शेवग्याची कवळी पाण्याची भाजी करणं अतिशय उपयुक्त आहे. कवळी पानं जी असतात ना शेवग्याची, त्याची भाजी करतात. आता आपण ते पाला वगैरे टाकून देतो, पण अतिशय उपयुक्त आहे. आता हे मोरिंगा पावडर आपल्याकडं नेहमीच आपण खात होतो शेवगा, पण त्याचं महत्त्व नव्हतं. पण हे जरा फॉरेन लोकांनी शोधून त्याचं पावडर करून आपल्यासमोर आणले की आपल्याला त्याची उपयुक्तता समजली, की अरे हे खरंच की आपण हे खातोय. आणि त्यांनी मग ते सांगितलं असं इतके फायदे होतात त्याचे. संपूर्ण शरीराचे सुपरफूडमध्ये समजलं जातं. प्रथिने, लोह, अँटीऑक्सिडंट, जीवनसत्वे, रक्तदाब, मधुमेह नियंत्रण ठेवते, हाडे मजबूत करतो, कॅल्शियम मॅग्नेशियम समृद्ध करतो, पचन सुधारते, वजन कमी करण्यास मदत होते, रोगप्रतिकारशक्ती वाढवली जाते. मोरिंगा पावडर कशी घ्यायची? चहा 1 चमचा मोरिंगा पावडर गरम पाण्यात मिसळून घ्यावी. म्हणजे जे पावडर आहे ते 1 चमचा गरम पाण्यात घालायचे आणि प्यायचं, संपलं. साधं सोपं गणित अगदी. भाजी किंवा डाळीत मिसळून जेवणामध्ये अर्धा चमचा मोरिंगा पावडर टाकू शकतो, ताकात वगैरे असं टाकू शकतो आपण. कॅप्सूल पण रेडीमेड मिळतात, त्याच्या रेडीमेड कॅप्सूल पण मिळतात. शेवटचा भाग काय? फुटाणे. फुटाणे मला वाटतं सगळ्यांना महत्त्व आहे त्याचं. फुटाण्याचं महत्त्व काय आहे? प्रोटीन, फायबर जास्त असल्याने पोट भरल्यासारखे वाटते, भूक कमी लागते, कॅलरी कमी असून भरपूर ऊर्जा मिळते, पचन सुधारते, बद्धकोष्ठीपासून दूरता होते, फायबरमुळे पचन सुधारते आणि मलप्रवृत्ती नियमित होते, हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर. फुटाणे मला वाटतं सर्वांना माहिती आहे. त्याच्यातून ते भाजताना लोह म्हणजे ताव्यात भाजले जातात, त्यामुळे लोहाचं प्रमाण चांगलं असतं. आणि फुटायला वेगवेगळं सजवून आपण तिखट लावून खाऊ शकतो. कुठून तरी पोटात जाणं महत्त्वाचं आहे, पण शक्यतो नैसर्गिक स्वरूपात खाण्याचं उत्तम, म्हणजे भाजून खाल्लेले चांगले. तर 5 पदार्थ लक्षात आले. कोरफड, अबाको, शेवगा आणि फुटाणे. मला फुटाणे चिक्क्या वगैरे चांगल्या मिळतात. खाल्ली ना फुटाणे चिक्की वगैरे, डाळ वगैरे मिळून असते तिथे चांगले. सुपरफूडमध्ये आहेत, म्हणजे हे पदार्थ आपलं जास्तीत जास्त वापरण्याचा. म्हणजे काय? भोपळ्याच्या बिया, मगजबी
अतिशय उपयुक्त आहे ते. हे सुद्धा ओमेगा-3 मॅग्नेशियम असल्याने रक्तदाब नियंत्रित करू, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण, हे सगळं आरोग्यासाठी उपयुक्त आहे, एवढं लक्षात ठेवा. भोपळ्याचे बिया वापरण्याचा प्रयत्न करायचा. भोम म्हणजे काय? मखाना. मखाना कशापासून बनवतात माहिती आहे तुम्हाला? मखाण्याचे पाकिट हल्ली मिळतात दुकानामध्ये. मखाना कमळाच्या बियापासून बनवतात. कमळाचे जे बिया आहेत का नाही त्याच्यापासून ते असं फुगतं. आपण लाह्या कशा बनवतो तसं ते चांगलं फुगतं आणि त्याचे पाकिट मिळतात. आता आम्ही काय करतो, हे मखाण्याचे घरी आणतो आणि आपण डिंक लाडू बनवतो का नाही त्यात तो चुरा घालतो. जे मखाना अगदी लाह्यासारखं असतं, फार सुंदर लागतं. किंवा ते तिखट लावून असं चमचमीत आपण स्प्राऊट भेळ वगैरे कशी करतो तसं पण करतात ते. तर मखानाचे अगदी स्वस्त आहेत आणखी. ते कमळाच्या बियापासून तयार केलेलं आहे, अतिशय उपयुक्त आहे ते. त्याच्यामध्ये हृदयासाठी फार कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे रेग्युलर आलं, वजन कमी करण्यास, पचन सुधारते. हे रेग्युलरच म्हणजे हाडे मजबूत होतात. फायबर केसासाठी उपयुक्त. भाजी किंवा खीरमध्ये टाकतात, तुपात भाजून स्नॅक्स तयार करतात, चांगलं लागतं ते अतिशय. दुधात टाकून सुद्धा काही वेळा ते हलवून पितात पावडर करून. पराठे किंवा चटणीमध्ये टाकू शकतो. कुठलं झालं? पहिलं काय झालं सांगितलं? भोपळ्याच्या बिया, मखाना आणि फ म्हणजे फणसाचा वापर करायचा. बिया, गर ज्या त्या सीझनमध्ये. हे का पदार्थ वेगळे काढले तर हे आपल्या सिबो, सिफो आणि लिकी गट ह्या तिन्हीसाठी उपयुक्त आहेत. म्हणून हे जे 10-12 जे सुपरफूड तुम्हाला सांगितले हे त्याच्यासाठी उपयुक्त आहेत, म्हणून आपण हे वेगळे काढलेले आहेत. तर ह्याचा वापर आपण शक्यतो करत नाही आहे, हे की नाही. आणि काय झालं? पहिलं काय झालं सांगा? डी म्हणजे डिंक. डिंकाचा वापर, डिंकाची पावडर, डिंक लाडू. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर डिंक पावडर मिळते, ती पाण्यामध्ये घालून डिंकाची पावडर वेगळी खाण्यासाठी मिळते, हे लक्षात ठेवा. तर ती पावडर विकताना आपण खाऊ शकतो. तर ह्या सगळं जे आपण घेतलेलं आहे सुपरफूड, याच्यामध्ये आपण कुठल्या गोष्टीवर भर दिलेला आहे? सिफो म्हणजे काय? स्मॉल इंटेस्टाईन फंगल ओव्हरग्रोथ. सिबो स्मॉल इंटेस्टाईन बॅक्टेरिया ओव्हरग्रोथ. आणि लिकी गट म्हणजे की तुमचे आतड्याचं अस्तर, डोक्यात ठेवा साधं, ते अस्तर चांगलं होण्यासाठी, बॅड बॅक्टेरियाने केलेलं खराब अस्तर चांगलं होण्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ह्या सुपरफूडमध्ये. त्याच्याऐवजी सेंद्रिय मीठ, तेलाचं घाण्याचं तेल, नंतर साखरेच्या ऐवजी गूळ, गव्हाचा वापर कमीत कमी आणि दूध पूर्ण वर्ज्य केलेलं आहे. आता समजा आता हळद घ्यायची आपल्याला. हळद आता सकाळी हळद मी घेतली तर कसं की 2 चमचे मध घ्या, ते पाण्यात मिसळा आणि थोडीशी अर्धा चमचा हळद टाका आणि ते मिसळून प्या. अँटीऑक्सिडंट, फार उपयुक्त. किती सोपं आहे, छान आहे का नाही. आता हे तुम्ही घेताय, आता मध उष्ण आहे, मग महिन्यावर घ्यायचं नाही. आता महिन्यातून समजा मी आज घेतलं तर पुढच्या महिन्यात एक 3-4 आठवड्यानंतर एकदा घेईन, म्हणजे त्याची मात्रा आपल्याला बॅलन्स ठेवायची, हे लक्षात ठेवायचं. काय घ्या म्हणले की कॉन्स्टंट महिन्याभर घ्यायचं नाही. चालेल, ठीक आहे. हरिओम. थांबूया.